आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावरती आले होते. काही तुमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली उमेदवारांसोबत. काय चर्चा झाली या संदर्भात सांगा. तर बारामतीची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीने लढतोय ह्याची आम्ही सविस्तर माहिती त्यांना दिली. त्यांनी त्यांच्या यंत्रणेतनं ही माहिती घेतली होती आणि त्यांनी आत्ता जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत गोविंद देवकाते आणि नगरसेवकाचे जेवढे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाठीवर थाप टाकली की तुम्ही अशा पद्धतीनं बारामतीमध्ये अतिशय सक्षमपणे लढतात. मी तुमच्या पाठीशी पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि पूर्णपणे ताकदीने आपण ह्या ठिकाणी लढतोय असं त्यांनी सांगितलं. वरिष्ठ नेत्यांची एकी सभा या ठिकाणी झालेली नाही म्हणजे उद्या आमची सभा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठ नेते सुद्धा ह्या सभेला येणार आहेत. कुणीही त्या पद्धतीनं अशी नाही आहे की बारामतीमध्ये कोण येत नाही. आम्ही उद्याच्याला आमची परवानगी घेतलेली आहे, सभा आहे आणि उद्या आमचे वरिष्ठ नेते येणार आहेत. आमचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या ताकदीचा माणूस या ठिकाणी नेता या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने येतील. 8 बिनविरोध झाल्या, त्यामध्ये राष्ट्रवादीला पहिलं यश मिळालं. तसं बघायला गेलं तर ही निवडणूक त्यामुळे तुम्हाला आव्हानात्मक वाटत नाही का? अजिबात नाही. ज्या वेळेस ह्या बिनविरोध निवडणुका झाल्या त्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांचे जे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याची सहानुभूती हे आमच्या नगराध्यक्ष आणि आमच्या नगरसेवकांना मिळालेली आहे. उलट त्यांचे जे बिनविरोध नगरसेवक झाले त्यामुळं जनतेच्या मनामध्ये